अंजनगाव एक साधं गाव, पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनलेलं गाव. एक पुतळा, एक देवस्थान आणि दोन समाज. प्रश्न आहे, हा वाद खरोखरच पुतळ्याचा होता का, की सत्तेच्या सिंहासनासाठी लढला जाणारा खेळ? आज आपण याच्या मुळाशी जाणार आहोत. भावनांच्या पलीकडे जाऊन सत्य शोधणार आहोत. 1 एप्रिलच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो. ठिकाण श्री खेलोबा देवस्थान परिसर. 2 दावे. ही देवस्थानची खाजगी जागा आहे. दुसरा दावा, ही शासकीय मालकीची जागा आहे. जागेचा साधा वाद, पण तो काही तासातच जातीय संघर्षात कसा बदलतो याचं ज्वलंत उदाहरण. हे अचानक घडलं का, की कुणी मुद्दाम होऊन पेटवलं? एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, स्वाभिमानाचं प्रतीक. दुसऱ्या बाजूला श्री खेलोबा देवस्थान, धनगर समाजाचं श्रद्धास्थान. दोघेही हिंदू. मग संघर्ष कुठे? संघर्ष धर्माचा नव्हता. संघर्ष बनवला होता अस्मितेचा. इतिहास सांगतो, जेव्हा विकासाचा मुद्दा हरवतो, तेव्हा अस्मितेचा मुद्दा पुढे येतो. अंजन गावातील वाद समजून घ्यायचा असेल तर स्थानिक राजकारण समजून घ्यावं लागेल. एक बाजू पारंपरिक प्रस्थापित नेतृत्व, दुसरी बाजू उदयनमुख नेतृत्व. हा वाद म्हणजे परंपरा विरुद्ध परिवर्तन, वर्चस्व विरुद्ध प्रतिनिधित्व. प्रश्न पुतळ्याचा नाही. प्रश्न आहे, कोणाचं वर्चस्व टिकणार? निवडणुका संपल्या, निकालही लागले, पण राजकारण संपतं का? नाही. पराभव पचवता न आलेले गट आणि आपली ताकद दाखवू पाहणारे सत्ताधारी, दोघांचं शस्त्र एकच, भावना. समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकावर निशाणा साधण्याचा खेळ. वाद झाला, आंदोलन झालं, पोलीस बंदोबस्त, तणाव, पण शेवटी काय मिळालं? विकास थांबला, गावाची प्रतिमा खराब झाली, समाजात फूट पडली. जिंकले कोण? राजकारणी. हारला कोण? सामान्य माणूस. जनगाव आपल्याला काय शिकवतो? भावनावर नाही, तथ्यावर बोला. पुतळे उभे करण्यापेक्षा विचार उभे करा. विचारा, अंधानुकरण करू नका. तुमच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना ओळखा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, पण आज आपण काय करतोय? त्यांच्या नावावर भांडतोय की त्यांच्या
विचारांनी समाज घडवतोय. निर्णय तुमचा आहे. पुतळे उभे राहिले तरी चालतील, पण समाज कोसळता कामा नये. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रगती चळवळ चॅनल सबस्क्राईब करा. पण इथे बोललं जातं सत्य.